सकाळची साफसफाईला आता सुरुवात झालेली आहे। घर नीटनेटके दिसावे म्हणून आधी सोफा व्यवस्थित लावून घेते। घर स्वच्छ आणि आवरलेले असेल तर मनालाही खूप छान वाटते। रोज थोडा वेळ काढून घर आवरले की मोठा पसारा साचत नाही। चला आधी सोफा नीट करून घेते आणि नंतर बाकीचे घर स्वच्छ करते। घर स्वच्छ ठेवणे ही फक्त सवय नसते, तर ती एक मनाची शांती असते। म्हणून दिवसाची सुरुवात थोड्या साफसफाईनेच केली पाहिजे। आता मी हा किचन ओट्यावरील पसारा आवरून घेणार आहे आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। थोडा पाऊस पडून गेल्यामुळे थोडे घरात अंधारही वाटत आहे। काल रात्रीपासून पाऊस होता आणि पहाटे सुद्धा थोडा पाऊस होता। हे दूध मी आता फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहे। गरम केलं आता। नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच वेळा आपल्याला डब्याला काय भाज्या कराव्या तो प्रश्न पडतो। नेहमी त्याच भाज्या खाऊनही कंटाळा येतो। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे डब्यासाठी पालकाची सुकी भाजी। चला तर मग आता आपण बनवूया पालकाची सुकी भाजी। आज मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी झटपट पौष्टिक अशी सुकी पालकाची भाजी बनवणार आहे। त्यासाठी हा पालक मी स्वच्छ नीट निवडून घेणार आहे। पालकातली पिवळी, खराब किंवा जाड देठांची पाने बाजूला काढली तर भाजीला एक वेगळी चव येते। काल मी संध्याकाळी फिरायला गेली तेव्हा ही पालकाची भाजी घेऊन आली होती। संध्याकाळ झाल्यामुळे ती निवडायची तशीच राहिली। आता भाजी करण्यापूर्वी मी आधी ती निवडून घेणार आहे। सध्या भरपूर ऊन असल्यामुळे पालेभाज्या सर्व सुकलेल्या म्हणजे कोमेजलेल्या असतात। त्या अजिबात ताज्या मिळत नाही। हे बघा, आतून थोडी चांगली आहे ती। आता मी ही भाजी निवडून घेणार आहे। पालेभाज्या सहसा निम्मेच चांगल्या असतात, म्हणजे निम्मे त्या खराब असतात। त्यातून निम्मेच चांगली भाजी निवडल्यानंतर निघत असते। या भाजीतून मी आता अर्धीच भाजी बनवणार आहे आणि अर्धी पालक काढून ठेवणार आहे। पालक जर ताजा आणि हिरवागार असेल तर भाजीची चव आणि पौष्टिकता यामध्ये फरक पडते। काही ठिकाणी यामध्ये थोडा शेपू सुद्धा येतो, त्यामुळे भाजीला सुद्धा एक वेगळी चव येते। आज ही सुकी पालकाची भाजी मी हरभऱ्याचे डाळीचे पीठ लावून बनवणार आहे। त्यात थोडी हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे। काही ठिकाणी ही मोकळी सुद्धा विकायला येते, म्हणजे हिला जुडी बांधलेली नसते। जुडी बांधलेली असली की ती व्यवस्थित आपल्याला कळत नाही की ती खराब आहे की चांगली आहे। काही वेळेला ती आतून खराब सुद्धा निघते। आता माझी पूर्ण पालकाची भाजी निवडून झालेली आहे। आता मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। पावसाळ्यात पालेभाजी धुताना ती थोडा वेळ पाण्यात भिजून ठेवावी, म्हणजे तिच्यातील माती खाली जाऊन बसते आणि नंतर ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामुळे तिच्यातील घाण सुद्धा निघून जाते। हे बघा, आता माझी पालकाची भाजी धुवून झालेली आहे। मी थोडा वेळ ती बाजूला पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहे। पालकाचे पाणी निथळते तोपर्यंत मी आता चहा पिऊन घेणार आहे। माझा आता सकाळचा चहा राहिलेला होता, तो मी आता घेणार आहे। दिवसाची सुरुवात चहा पिल्याने झाली म्हणजे अंगातला आळस आणि मरगळ निघून जाते आणि कामालाही उत्साह येतो। प्रत्येक गृहिणीची सुरुवात ही चहापासूनच होते। चहा पिल्याशिवाय कोणीच कामाला सुरुवात करत नाही। एकदाचा चहा झाला म्हणजे साफसफाई, स्वयंपाक आणि बाकीची सगळी कामं करायला एक चांगला जोश येतो।
आता मी भाजीला लागणारा कांदा चिरून घेणार आहे. अगदी बारीक चाकूने असा हा कांदा मी चिरून घेणार आहे. जर ही भाजी दाण्याचे कूट लावून कोरडी करायची असेल तर त्यामध्ये कांदा नाही टाकला तरी चालेल. फक्त त्यामध्ये मिरची, लसणाची, आल्याची पेस्ट टाकली तरी चालते, तरी ही भाजी छान लागते. हे बघा, माझा आता कांदा बारीक चिरून झालेला आहे. आणि आता मी 4-5 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेणार आहे. सहसा पालेभाज्यांमध्ये चवीला तिखट असणारीच मिरची घ्यायची, म्हणजे या पद्धतीची बारीक मिरची घ्यायची. ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते. हे बघा, आता माझ्या भाजीला लागणाऱ्या हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून झालेल्या आहे. आता मी जो पालक धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यास ठेवलेला होता तो आता मी बारीक चिरून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व पालक आता मी बारीक चिरून घेणार आहे. सर्वात पौष्टिकता आणि सर्व जीवनसत्व असलेली ही पालकाची भाजी असते. पण ही भाजी सहसा कोणालाच आवडत नाही, परंतु आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर ती बनवली तर त्या निमित्ताने ती आपल्या पोटात जाते आणि त्याच्यातील पौष्टिकता म्हणजेच पौष्टिक पदार्थ आपल्या शरीराला मिळतात. याच पद्धतीने आपण पालकाची डाळ भाजी किंवा पालकाची वेगवेगळ्या पद्धतीने मुगाची डाळ घालून किंवा दाण्याचे कूट लावून, त्याचप्रमाणे पालकाच्या वड्या, पालकाचे फुनके, पालकाचे भजे, पकोडे जर आपण बनवले तर त्या निमित्ताने पालक आपल्या पोटात जाते. आता माझी सर्व पालक चांगली बारीक चिरून झालेली आहे आणि आता मी बाजूला तेल तापण्यास ठेवलेले आहे आणि आता भाजीला सुरुवात करणार आहे. हे बघा, आता आपली कढई गरम झालेली आहे. यात मी आता थोडे तेल टाकून घेणार आहे. कढईचे बूड जाड असल्यामुळे जरा तेल तापण्यासही वेळ लागतो. हे बघा, आता तेल तापलेले आहे. यामध्ये मी आता जिरे, मोहरी, हिंग, त्याचप्रमाणे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी आता चांगल्या लाल होतील तोपर्यंत परतवून घेणार आहे. तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर या मिरच्यांची पेस्ट करून टाकली तरी चालेल, त्यामुळे भाजीला एक चांगली चव येईल. आता मी त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा सुद्धा लाल होईल तोपर्यंत चांगला परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने तो परतवायचा आहे.
कांदा चांगला तांबूस लाल झाल्यावर त्यामध्ये मी थोडी हळद, त्याचप्रमाणे काळा मसाला, धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी चिरलेला पालक सुद्धा टाकलेला आहे. हे बघा, आणि आता मी चांगले परतवून घेणार आहे. मीठ थोडे उशिरा टाकावे, म्हणजे सुरुवातीला जर मीठ टाकले तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजी परतवून कमी झाल्यावरच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता भाजी चांगली परतवून झालेली आहे. याला आता 5 ते 10 मिनिटे मी चांगले शिजू देणार आहे, म्हणजे त्यातील पाणी हळूहळू कमी होईल आणि भाजी शिजून चांगली मऊ होईल. हे बघा, आता भाजीला थोडे पाणी सुटलेले आहे आणि भाजी कमी सुद्धा झालेली आहे आणि शिजून गेलेली आहे. परत एकदा थोडे 5 मिनिटे मी झाकून ठेवणार आहे. हे बघा, आता आपली भाजी चांगली शिजून तयार झालेली आहे. यामध्ये मी थोडे 2-3 चमचे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकून घेणार आहे आणि पीठ टाकून झाल्यावर परत एकदा परतवून झाकून ठेवणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही हे पीठ पातळ करून त्यात टाकले तर ते पालकाचे पिठले तयार होईल. हे पिठले सुद्धा भाकरीबरोबर छान लागते. यामध्ये तुम्ही टमाटाही टाकू शकता किंवा थोडे ताकही टाकू शकता. हे बघा, ही भाजी आपली आता तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही आजची पालकाची भाजी? मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.